त्या वर्षी आम्ही पहिल्यांदा स्टेज शेअर केला होता. मलाही मिळाला होता पुरस्कार आणि सरांनाही मिळाला होता. इतका अप्रतिम तो गोंधळ होता. मी अर्धवट गाणं थांबवलं. म्हटलं सर आत्ता मी कश्मीर महाजनीला फोन करते, मला दुसरं कोणीच दिसत नाही. तळपायाची संपूर्ण त्वचा निघाली होती, रक्त होतं आणि त्याला बँडेज लावून तो त्याच्या टेरेसवर बसला. तुझ्या आम्ही म्हणजे ऐकलंच होतं की हे असं काहीतरी काम मिळणं हे स्वप्न होतं आणि ते फायनली या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झालंय. आणि आत्ताच शशांक सरांनी सांगितलं की तुझं डेडिकेशन किंवा त्या प्रती सतत अलर्ट असणं, तर आता ते स्वप्न पूर्ण झालंय. आता खूप पुढे आलोय आपण, पुढच्या टप्प्याकडे येऊन पोहोचलोय आणि तू दिसणार आहेस. तर ती काही धाकधूक आहे का आता, कारण एक वेगळं काम तू घेऊन आली आहेस आमच्यासाठी? नाही, धाकधूक तर नक्कीच आहे, पण मला एक गोष्ट शेअर करायला आवडेल. कदाचित शशांक सरांना आठवत नसेल, पण ही आमची पहिली भेट नाही आहे या चित्रपटसृष्टीतली. 2019 साली महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा होता. सरांचं सर्वोत्कृष्ट अभिनेतामध्ये नॉमिनेशन होतं आणि माझं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीमध्ये नॉमिनेशन होतं. आणि ज्यावेळेस सरांना तो अवॉर्ड डिक्लेअर झाला, सर्वोत्कृष्ट अभिनेता शशांक सर, मी म्हटलं जर शशांक सरांना मिळतंय तर माझा काहीच चान्स नाही आहे, आता मला अजून अनेक वर्ष काम करायचं. पण सर ॲक्च्युली माझे लकी फॅक्टर आहेत, कारण का त्या वर्षी आम्ही पहिल्यांदा स्टेज शेअर केला होता. मलाही मिळाला होता पुरस्कार आणि सरांनाही मिळाला होता. पण त्यावेळेस मला अजिबात वाटलं नव्हतं की सरांसोबत इतक्या लवकर पटकन स्क्रीनही शेअर करता येईल. सो थँक्यू सो मच शशांक सर. तुम्हाला कदाचित लक्षात नव्हतं, पण अनेक दिग्गजांसोबत काम करायला मिळालं. मी फार वेळ नाही घेणार, पण ज्या गाण्याची आपण वाट बघतोय या सगळ्यामध्ये मी अशी एक व्यक्ती आहे जिने अत्यंत आतुरतेने या गाण्याची वाट पाहिली आहे. कारण आमची लुक टेस्ट होती, रमेश सरांना कदाचित आठवत असेल. लुक टेस्टमध्ये मी या भूमिकेसाठी हो म्हटलं होतं आणि मग सर म्हणाले की एक देवीचा गोंधळ आहे, तर सुचवा ना काहीतरी. म्हटलं ऐकवा मला. मग त्यांनी गाणं असं ऐकवलं आणि मी ऐकते. इतका अप्रतिम तो गोंधळ होता. मी अर्धवट गाणं थांबवलं. म्हटलं सर आत्ता मी कश्मीर महाजनीला फोन करते, मला दुसरं कोणीच दिसत नाही. आणि योगायोग बघा कसा असतो, प्रत्येक गाण्याचं एक नशीब आहे, प्रत्येक कलाकाराचं एक नशीब आहे. मी लगेच त्याला फोन केला. लकीली तो त्यावेळेस त्याच्या घरी होता, जो स्टुडिओपासून हार्डली 10 मिनिटावर होता. आणि कश्मीर म्हणाला मला गाणं पाठव आणि ते जर फ्री असतील दिग्दर्शक त्यांना मला भेटायला पाठव. म्हटलं ओके. आणि मी लगेच सरांना म्हटलं सर लुक टेस्ट आणि राहू दे बाजूला, तुम्ही आधी कश्मीरला भेटायला जा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, सर त्यांना भेटायला गेले, त्यांची मीटिंग झाली, त्याने पटकन हो म्हटलं सुद्धा आणि कश्मीर वॉज ऑन द बोर्ड इन दिस फिल्म. आणि गाण्याच्या शूटला सुद्धा मी होते. बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, पण गाण्याचे शूट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कश्मीर महाजनीच्या बायकोने म्हणजे गौरीने मला एक फोटो पाठवला. मी मोबाईलमध्ये फोटो पाहिला तर त्याच्यात तळपायाचा फोटो होता. तळपायाची संपूर्ण त्वचा निघाली होती, रक्त होतं आणि त्याला बँडेज लावून तो त्याच्या टेरेसवर बसला होता. हे कदाचित तो सांगणार नाही, पण आज मैत्रीण म्हणून मी हे सांगितलं. इतकी मेहनत मी कश्मीरची पाहिली आहे. आम्ही एकत्र सिनेमात काम केलं आहे आणि कदाचित जर ही पोलिसाची भूमिका मी आधी हो म्हटलं नसतं तर कदाचित मी रमेश सरांना म्हटलं असतं की सर हा गोंधळ मला द्या, फीमेल आपण आर्टिस्टकडून गाऊन घेऊया. बट कश्मीर तुझ्याहून बेस्ट कोणाला जमलंच नसतं हे, कारण का तू अगदी मनापासून केलंस. तू एक सच्चा कलाकार आहेस, तू एक सच्चा मित्र आहेस आणि तू ज्या डेडिकेशनने काम करतो ना, आय थिंक ह्या पिढीने आणि पुढच्या पिढीने तुझ्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे आणि तुझ्यावर देवीची कृपा नेहमी असेल.